एक महत्त्वाची बातमी सध्या समोर येते। मेहुल चोक्सीची संबंधित 2556 कोटी रुपयांच्या मालमत्तेचा लिलाव सध्या झाल्याची माहिती आहे। विशेष पीएमएलए कोर्टाने ही परवानगी दिली आहे। मेहुल चोक्सींची 125 कोटी रुपयांची मालमत्ता फसवणूक झालेल्या बँकांना देण्यास सुरुवात झाली आहे। ईडीने देशभरात 136 हून अधिक ठिकाणी छापे मारत गीतांजली ग्रुपशी संबंधित 597 कोटी रुपयांची मालमत्ता, वस्तू आणि दागिने जप्त केले। पीएनबी आणि इतर बँकांची 6097 कोटी रुपयांची फसवणूक केल्याची मेहुल चोक्सींवर आरोप आहेत। धाराशिव जिल्ह्यात गेल्या 8-10 दिवसांपासून ढगाळ वातावरणामुळे द्राक्षांना फटका बसला असून द्राक्षांवर करपा आणि बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव झालाय। त्यामुळे द्राक्ष उत्पादक शेतकरी अडचणीत सापडलाय। मुक्ताईनगर तालुक्यातील हरताळा भागात कपाशीची 2 ते 3 बेसनीतच उचलबांगडी होतीये। आधीच खत आणि फवारणी तसंच औषधांची दरवाढ झाली आहे। त्यात कापसाचे दर यंदाही वाढत असल्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडलाय। जालन्यात तांत्रिक अडचणींमुळे लाडक्या बहिणींऐवजी लाडक्या भावांच्या खात्यात जमा झालेत 7,500 रुपये। ते परत करण्यात आलेत। विलास भुतेकर या तरुणाने जिल्हाधिकारी कार्यालयात हे पैसे जमा केले। दिव्यातील अनधिकृत शाळेत झालेल्या निंदनीय प्रकाराबाबत चौकशी व्हावी आणि दिवा भागातील अनधिकृत शाळा बंद कराव्यात अशी मागणी मेस्टा संघटनेने केली आहे। तसंच ठाणे महानगरपालिकेने इंग्रजी माध्यमांच्या शाळा सुरू कराव्यात जेणेकरून अनधिकृत शाळेत विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्याची वेळ येणार नाही अशी ही मागणी संघटनेने केली। अकोला शहरातील कपडा बाजार चौकात महापालिकेच्या शाळेची आवारातील भिंत कोसळली आहे। सुदैवाने विद्यार्थी वर्गातच असल्यामुळे मोठा अनर्थ टळलाय। गेल्या अनेक दिवसांपासून भिंतीला तडे गेल्यामुळे त्याच्या दुरुस्तीची मागणी करण्यात आली। सातपुडा पर्वत रांगांमध्ये वसलेल्या बुलढाणा जिल्ह्यातील अंबाबारचा अभयारण्य येणाऱ्या पर्यटकांना टक्का वाढलाय। टायगर सफारीला पर्यटक प्राधान्य देत असून बुलढाणा जिल्ह्यातील पर्यटन व्यवसायात आता महत्त्व प्राप्त झालंय। पाकिस्तानने बांगलादेशावर अत्याचार केले तेव्हा भारताने बांगलादेशला मदत केली। तोच बांगलादेश आता हिंदूंवर अत्याचार करतोय। आम्ही ज्यांना जन्म देऊ शकतो त्यांचा विनाशही करू शकतो असा इशारा विश्व हिंदू परिषदेचे प्रांत मंत्री गोविंद शेंडे यांनी दिली। पंतप्रधान मोदींना आम्ही विनंती करतो की पोलिसांना बाजूला करा। भारतातील बांगलादेशींना आम्ही 5 मिनिटात शिल्लक ठेवणार नाही असं वक्तव्य नितेश राणे यांनी केलंय। तर बांगलादेशींना एका पायावर जाऊ देणार नाही असा इशाराही त्यांनी दिलाय। बांगलादेशला संपवायला मोदींना 48 तास लागतील। आपल्या सणांच्या मिरवणुकीत दगडफेक होते तेही महाराष्ट्रात, मग हा भगवा झेंडा नुसता हातात मिरवायचा का असं विधान निलेश राणेंनी केलंय। बांगलादेशात गेल्या 2 महिन्यांपासून हिंदूंवर अत्याचार सुरू आहेत। त्याच्या विरोधात भिवंडीत मशाल मोर्चाचं आयोजन करण्यात आलं। या मोर्चात सकल हिंदू समाजाच्या पदाधिकाऱ्यांसह आरएसएस, बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते सहभागी होते। बांगलादेश विरोधात जळगाव जिल्ह्यातील भडगाव येथे सकल हिंदू समाजाच्या वतीने काळ्या फिती बांधून ठिय्या आंदोलन करण्यात आलं। तहसीलदार आणि पोलीस अधिकाऱ्यांना निवेदन देत बांगलादेशचा निषेध करण्यात आला। बांगलादेशात हिंदूंवर होत असलेल्या वाढत्या अत्याचाराविरोधात भारतात विविध ठिकाणी रोष दिसून येतोय। याच पार्श्वभूमीवर अकोल्यात हिंदू संघटनांच्या वतीने जनआक्रोश सभेचं आयोजन करण्यात आलं। या सभेमध्ये हजारो हिंदू बांधव सहभागी झाले होते। वर्ध्यात सकल हिंदू समाजाच्या वतीने आक्रोश मोर्चा काढण्यात आलाय। यावेळी बांगलादेशात हिंदूंवर होत असलेल्या अत्याचाराचा निषेध करत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलंय। शहरातील व्यापाऱ्यांनी याला बंदला चांगलाच प्रतिसाद दिलाय। विक्रमगड येथे हिंदू समाजाने शहराच्या मुख्य बाजारपेठातून मूक मोर्चा काढला। बांगलादेशमधील हिंदूंवर होत असलेला अत्याचार ही मानवतेला काळीमा फासणारी घटना असल्याची भावना व्यक्त करत आंदोलकांनी विक्रमगडच्या तहसीलदारांना लेखी निवेदन दिलंय। बांगलादेशमध्ये सुरू असलेल्या हिंदूंवरील अत्याचाराविरोधात राज्यभरात ठिकठिकाणी आंदोलन सुरू आहे। याच पार्श्वभूमीवर नागपुरातील 6 विधानसभा मतदारसंघातील सकल हिंदू समाजाच्या वतीने निषेध नोंदवण्यात आलाय। गडचिरोली जिल्ह्यातील काही तालुक्यात सकल हिंदू समाजाकडून न्याय यात्रा आणि सभेचं आयोजन करण्यात आलंय। तर सिरेंचा शहर बंद पाळत बांगलादेशमधील घटनेचा निषेध व्यक्त करण्यात आला आहे।
हिमोफिलिया सारखा दुर्धर आजार झाल्यानंतर उपचारासाठी रुग्णांची चांगलीच धावपळ होते. मात्र ठाणे सिव्हिल रुग्णालयामार्फत वेळोवेळी हिमोफिलिया इंजेक्शन रुग्णांना उपलब्ध होत आहे. त्यामुळे हिमोफिलिया फेडरेशनच्या माध्यमातून सिव्हिल रुग्णालयात विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. नवी मुंबईतील वाशी बस डेपो लोकार्पणाच्या प्रतीक्षेत आहे. बस स्थानकाचं काम पूर्ण झालंय, मात्र केवळ 3 दुकानांचं पुनर्वसन बाकी आहे. त्यामुळेच लोकार्पण सोहळा रखडल्यामुळे नागरिकांची नाराजी आहे. सशस्त्र सेना ध्वज दिनाच्या निधी संकलनाचे ठाणे जिल्ह्यात सुरुवात झाली आहे. दरम्यान सगळ्या सजग आणि जबाबदार नागरिकांनी ध्वजदिन निधीसाठी सढळ हाताने मदत करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असं आवाहन उपजिल्हाधिकारी हरिश्चंद्र पाटील यांनी केलं आहे. अंबरनाथमध्ये कोर्टाच्या नव्या इमारतीच्या उद्घाटनाआधीच दुरुस्तीची वेळ आली आहे. इमारतीच्या प्रवेशासाठी रास्ता नसल्यामुळे नव्या इमारतीचं उद्घाटन झालंच नाही. त्यामुळे आता किती वेळ थांबावं लागतंय असा सवाल नागरिकांनी उपस्थित केलाय. मीरा रोड परिसरातील मीरागाव इथे गेल्या 2 दिवसांपासून गढूळ पाण्याचा पुरवठा होतोय. पालिकेकडून पुरवठा केलेल्या जाणाऱ्या पाण्यात किडे आणि जंतू आढळत आहेत. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न आता ऐरणीवर आलाय. उल्हासनगर शहरात रस्त्याच्या दुरुस्तीसाठी नागरिकांनी